रामकृष्ण हरी माऊली. पार्वती शंकराला म्हणाली, पंढरी क्षेत्र त्रिपुरात्मक आहे. श्रीहरी तेथे राहतो. मग लक्ष्मी कोठे होती ते सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जगदात्मा श्रीहरी त्रिपुरी स्थानी राहतो. त्याची क्षेत्रमूर्ती लक्ष्मीजवळ असते. हिरण्य रूपाने तो पुंडलिकाजवळ असतो व त्याची क्षेत्रमूर्ती त्या क्षेत्रात असते व तो श्रीहरी ओंकार रूपात आहे. अकार, उकार व मकार ही त्याची रूपे आहेत. मध्यभागी पवित्र असे बिंदुतीर्थ आहे. तो पश्चिमेला पुंडलिकाजवळ असतो. त्याची क्षेत्रमूर्ती पूर्वाभिमुख आहे. चंद्रभागा ही त्याची तीर्थमूर्ती आहे. क्षेत्रमूर्ती पुंडलिक व लक्ष्मीतीर्थ असे हे त्रिकोणात्मक यंत्र आहे. त्या यंत्राचे मध्यस्थान बिंदुतीर्थ आहे. त्याचे महात्म्य मोठे अद्भुत आहे. त्या बिंदुतीर्थात श्रीहरीचे वैकुंठ हे मुख्य रूपात गुप्त आहे. त्या बिंदुतीर्थाचे दर्शन देवांनाही दुर्लभ. तेथे तो श्रीहरी लक्ष्मीसह राहतो. त्या मूर्तीचे तेज कोटी सूर्य तेजाप्रमाणे असून तेथे श्री विठ्ठल रूपात आहे. पंढरपूर ही दक्षिण द्वारका आहे. त्याचे महात्म्य वर्णन करणे कोणालाही शक्य नाही. हे क्षेत्र मला अत्यंत प्रिय असून तेथे सदैव राहतो. भीमा म्हणजे माझेच स्वरूप असून तिच्या काठावर सर्व देव, वृक्ष, वेली शान रूपाने अवतरले आहेत. त्या सर्वेश्वर पांडुरंगाच्या दर्शनासाठी वसिष्ठादी ऋषीमुनी तेथे सदैव वास्तव्य करतात. भीमेच्या वाळवंटातील खडे ही ऋषीचे रूपे आहेत. 2 प्रहरी त्रैलोक्यातील सर्व तीर्थ आरत्या घेऊन तेथे विठ्ठलाला ओवाळण्यासाठी येत असतात. त्यावेळी श्रीहरीचे मुख पाहण्यासाठी एकत्र गर्दी होते. नारद तुंबर गायन करतात. पंढरीच्या भोवती सर्व देव जमा होतात व आनंदाने विठ्ठलाचा जय जयकार करतात. ऋषी वेदमंत्राचा घोष करतात. विठ्ठल या नामाचा महिमा गातात. पांडुरंग हे क्षेत्र साक्षात वैकुंठ भुवन आहे. श्रीहरीने द्वारकेचे सगळे ऐश्वर्य पंढरपुरात आणले आहे. डावीकडे रुक्मिणी देवी स्मितहास्य करीत उभा आहे. आपण रुसून येथे आलो असता श्रीहरी आपल्याला शोधण्यासाठी येथे आले व त्याने आपली समजूत घातली म्हणून रुक्मिणी देवी स्मितहास्य करीत आहे. दोघेही एकमेकाकडे चोर नजरेने पाहत आहेत. श्रीहरी रुक्मिणीची समजूत घालण्यासाठी म्हणून पंढरपुरात आला आणि तेथेच कायमचा राहिला. श्रीहरी कृष्णाच्या मुख्य नायिका व 16 सहस्त्र नायिकाही तेथे आल्या. त्यानंतर इतर गोपिकाही आल्या. श्रीकृष्णाने द्वारका समुद्रात बुडवली, पण पंढरीचे मात्र तो अजूनही रक्षण करतो आहे. द्वारकेपेक्षा पंढरीत सुख समाधान अधिक आहे. म्हणून श्रीहरी पंढरीतच राहू लागला. पंढरी म्हणजे विठ्ठल भक्तांचे माहेर आहे. त्या क्षेत्राचा महिमा सांगण्यास कोणीही समर्थ नाही. तो पांडुरंग भीमेच्या तीरावर कमरेवर हात ठेवून उभा आहे. तो आपल्या भक्तांची वाट पाहत आहे. त्याने कमरेवर का बरं हात ठेवले आहेत? पूर्वी त्याने अवतार धारण केले होते. त्यामुळे तो खूप दमला होता.
म्हणून त्याने कमरेवर हात ठेवले असावेत. त्या श्रीहरीने मत्स्य अवतार धारण करून शंकासुराचा उद्धार केला. कूर्म अवतार धारण करून पाठीवर मंदर पर्वत धारण केला. वराह अवतार धारण करून हिरण्यकश्यप दैत्याचा वध केला व पृथ्वीला आपल्या दाढेवर धारण केले. नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला व आपल्या प्रल्हाद भक्ताचे रक्षण केले. वामन अवतारात त्याने बळीला पाताळात ढकलले व त्याचा तो द्वारपाल झाला. त्याने परशुराम अवतार धारण करून 21 वेळा क्षत्रियांशी युद्ध करून पृथ्वी निःक्षत्र केली. त्यांनी राम अवतार धारण करून रावणाशी युद्ध केले व त्याला ठार मारले. श्रीकृष्ण अवतारात कालयवन मागे लागले असता श्रीकृष्णाला खूप धावावे लागले. असे अनेक अवतार धारण करून अनेक पराक्रम केले. त्यामुळे श्रीहरीला खूप श्रम झाले. म्हणूनच तो श्रीहरी पांडुरंग कमरेवर हात ठेवून विसावा घेत आहे. श्रीहरी कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले. गजेंद्राला मुक्त करण्यासाठी मगरीला ठार मारले. गोकुळात त्यांनी आपल्या हाताच्या बोटावर गोवर्धन पर्वत धारण केला व गोकुळाचे रक्षण केले. कालियाचे मर्दन केले. कंसादी दैत्याला ठार मारले. तो यमुनेच्या तीरावर गोपाळांच्या बरोबर अनेक खेळ खेळला. युधिष्ठिराच्या यज्ञात पत्रावळी उचलण्याचे काम केले. द्रौपदीच्या रक्षणासाठी धावत गेला. यामुळे तो अतिशय दमला म्हणून त्याने कमरेवर हात ठेवले असावेत किंवा सामान्य अज्ञ लोकांना संसार सागर किती खोल आहे तो माझ्या कमरेइतकाच खोल आहे. फार नाही, घाबरू नका. माझ्याकडे या म्हणजे तुम्हाला या संसारसागराची भीती राहणार नाही हे दाखवण्यासाठी त्या श्रीहरीने विठ्ठलाने कमरेवर हात ठेवले असणार. हे पंढरीनाथा लक्ष्मी नायका, तू फार मोठा उदार आहेस. तू आपले दान देण्यासाठी कमरेवर हात ठेवले आहेस का? तू दान देत आहेस. ती याचक म्हणून तुझ्याकडे आलो आहे. 84 लक्ष योनी फिरून मी दमलो आहे, परंतु तुझी कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे आलो आहे. मी दानहीन आहे. भगवंता, तू तुझ्या रूपाने दान करून माझे हृदय भरून टाक. तू माझ्या हृदयात राहावेस. माझे दारिद्र्य दुःख नाहीसे कर. हे ब्रह्मानंदा पांडुरंगा, तुझा जय जयकार असो. रामकृष्ण हरी माऊली.